नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता वेगळंच वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर हो, चक्क आता ऋषी आज असं काही घडणार आहे की ऋषीला कमळीशी लग्न करावं लागणार आहे. आता कमळी आणि ऋषीचं लग्न झालेलं पाहून मात्र नयनतारा खूप रागावलेली असते. नयनताराला इतका राग आलेला असतो की नयनताराला कोणीही शांत करू शकत नाही. ऋषीसुद्धा नयनताराचा राग आटोक्यात आणू शकत नाही. पण तेवढ्यातच एंट्री घेते ती म्हणजे गौरी. कारण आता गौरीला असं वाटते की आजपर्यंत तिनं जसं आयुष्य काढलेलं आहे, नवरा असूनसुद्धा ती नवऱ्याविना राहत आहे, तरी असं आयुष्य कमळीला काढता यावं नाही म्हणून चक्क आता कसलाही विचार न करता ती चक्क आता अन्नपूर्णा आणि नयनतारा आणि रागिनी कामिनी या सर्वांसमोर जाते. खरंच प्रेक्षकांनो, असं मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये घडणार आहे का, हे आपण पाहूया. तर व्हिडिओ असं जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी शेवटपर्यंत पहा. तर इकडे मात्र आता गौतमने गुंडापाशी कमळीचा फोटो सेंड केलेला असतो. आता तो फोटो बघून मात्र गुंडांना काहीतरी त्यांच्याकडून मिस्टेक होते आणि ते चक्क कमळीच्या ठिकाणी आता निगीला बंदी बनवण्यासाठी जातात. आता तिथंसुद्धा काही पाणी पिण्यासाठी तहानलेली सरू आतमध्ये येते. आता तेवढ्यातच गुंड जेव्हा निगीला गाडीमध्ये टाकतात तेव्हा आता लगेच निगीचं लक्ष जाते ते म्हणजे सरूवर. तेव्हा आता निगी जोरातच वरडते आणि वाचव सरू काकी, मला वाचव सरू काकी असं ती आवाज देते. तेव्हा आता निगीचा आवाज ऐकता क्षणी आता इकडे सरूच्या लक्षात आलेलं असतं की हा तर निगीचा आवाज आहे आणि निगी मला वाचव वाचव असा का आवाज देते. ती जेव्हा आजूबाजूला बघते तेव्हा तिच्या लक्षात आलेलं आहे की एका टेम्पोमध्ये आता निगीला बंदी बनवून काही लोक घेऊन जात आहे. तर आता ती टेम्पो म्हणजे ती गुंडांची गाडी तिथून निघून गेलेली आहे. तर आता लगेच धावत सरू बाहेर जाते आणि एक रिक्षा पकडते आणि रिक्षावाल्याला सांगते की काहीही झालं तरी मला या टेम्पोच्या मागे, तो टेम्पो जोपर्यंत थांबत नाही ना तोपर्यंत त्याच्या मागेच तुम्ही मला घेऊन चला. तर रिक्षावाला सुद्धा आता सरूची मदत करते. त्याप्रमाणे इकडे सुद्धा आता असावरी आणि शर्वरी आणि कमळी नवरीन बनून बसलेल्या असतात. कारण आता त्या तिघांनी असा काही प्लॅन केलेला असतो, मास्टर प्लॅन केलेला असतो की त्या नाईलाजानं इकडे ऋषीला आणि जयला सुद्धा नरदेव बनावं लागतं. तर आता भरल्या मांडपात असे हे तिन्ही जोडपे आलेले असतात. तर इकडे आता लग्नाची तयारी झालेली असते. तर तेवढ्यातच आता रागिनी आणि कामिनीसुद्धा तिथं आलेल्या असतात. आता कामिनीच्या लक्षात आलेलं असतं की कमळीसुद्धा नवरी बनलेली आहे आणि ऋषीसुद्धा नरदेव बनलेला आहे. तेव्हा आता लगेच कामिनी बोलते की आई बघते ना, ती गावच्या पता चक्क नवरी बनलेली आहे आणि या सर्वांमध्ये ती ऋषीच्या समोर काय करते. खरंच अगं, हे दोघं लग्न तर नाहीत करत ना. त्यावर आता लगेच रागिनी लगेच अनिकाला कॉल करते आणि बोलते की अनिका बाळा, हे बघ, इकडे कमळी ना नवरी बनलेली आहे. मला तर असं वाटते की आपलाच प्लॅन आपल्यावरती उलटवण्यासाठी आता हा काही यांचा नवीन डाव आहे. म्हणून आता हा डाव आपल्याला यांचा फेल करायचा आहे. तू आताच नयनताराच्या घरी जा आणि नयनताराला इथं घेऊन ये. त्यावर आता लगेच इकडे रागिनीच्या सांगण्याप्रमाणे आता अनिका लगेच नयनताराच्या घरी जाते आणि नयनताराला सांगते. पण नयनतारा काही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. तेव्हा लगेच आता इकडे कामिनी लगेच व्हॉट्सअपवरती एक फोटो सेंड केलेला म्हणजे ऋषी कसा लग्नाच्या वेशात आहे तो फोटो आता लगेच अनिकाला सेंड करते. आता अनिका लगेच ते नयनताराला दाखवते. तेव्हा नयनतारा बोलते की तू खरं बोलतेस आणि हा ऋषीचा फोटो तुझ्याकडे काय करते. तेव्हा आता लगेच इकडे अनिका बोलते की आंटी, मी तुम्हाला तेच तर सांगत आहे की ऋषी चक्क आज कमळीशी लग्न करतोय आणि का तुम्ही जर तिथं पोहोचल्या नाही तर हे लग्न होऊन जाईल आणि ती गावंढळ मुलगी कमळी तुमची सून बनणार. तेव्हा आता नयनतारा बोलते की मी काय करायचं काय नाही. तेव्हा तू काय करायचं ना काय नाही अनिका, मला शिकू नको आणि तू अगोदर माझ्या नजरेपासून दूर हो असं बोलत आता लगेच नयनतारा जिथं लग्न चालवले असतात त्या भरमंडपामध्ये येते आणि ऋषीला सर्व जे काही 50 जोडप्याचं लग्न त्या मांडवामध्ये असते त्या 50 जोडप्यामध्ये ऋषीला ते शोधते. तर इकडे मात्र आता
तर प्रत्येक जोडप्यात आता ऋषी आणि कमळीला इकडे नयनतारा शोधते, पण तिला काही ते दिसत नाही. असं करून इकडे आता मांडवामध्ये मंगलाष्टके चालू होतात आणि नरदेव नवरींचं मंगलसूत्रसुद्धा एकमेकांना घालण्यास लावतात. तेव्हा आता नाईलाजाने ते ऋषी आणि कमळीसुद्धा या लग्न मंडपात नाटक करता करता त्यांचं खरोखरच लग्न होऊन जाते. मात्र इकडे मनातल्या मनात ऋषीला खूप आनंद होऊन जाते की ज्या कमळीशी त्याला लग्न करायचं होतं तिच्याशीच त्याचं लग्न झालेलं आहे. त्या क्षणातच इकडे मात्र आता गुंडांशी खूप शूरपणे रणरागिणी बनत आता इकडे गुंडांशी लढून रिक्षावाल्याच्या मदतीने आता अनेक अनिकाचा डाव फेल करत आता इकडे सरू निगीची सुटका करून थेट मांडवामध्ये पोहोचण्यास निघते. तर इकडे आता लगेच नयनतारा चक्क कोंबडीच्या एक जबरदस्त अशी कानाखाली लावते आणि भरल्या मांडवात जे काही आनंद सगळीकडे चाललेला असतो तो मात्र आनंद शांत होऊन जातो. सगळीकडचा आवाज शांत होऊन जातो आणि बोलते की ऋषी लगेच कमळीच्या समोर येते आणि बोलते की आई काय आहे हे, आणि तू कमळीला का मारलं? अगं तिची काहीही चूक नाही आहे, मलाच तिच्याशी लग्न करायचं होतं. तेव्हा आता इकडे नयनतारा कमळीलाच फक्त दोष देत असते. आता मांडवामध्ये आलेली गौरी हे सर्व काही बघत असते. आता बघून मात्र मुलीची खूप तिला काही काळजी वाटते की कशा प्रकारे कमळीची काहीही गलती नसताना आता नयनतारा तिला किती बोलते. तर अन्नपूर्णा आजी आणि राजन यामध्ये काहीही बोलत नाही. अन्नपूर्णा आजी फक्त दुरून कमळीने असं का केलेलं असाच विचार करत राहते. तर नाही तारा बोलते की खरंच कमळी, आतापर्यंत तू अन्नपूर्णा आजीशी अशी वागली आणि चक्क आज ऋषीची लग्न तू केलं. असं का केलं ग? माझ्या मुलाचं आयुष्य तू का असं दुःखात घालवायला निघाली? कमळी आता बोलते की मॅडम ऐकून तर घ्या की मी असं का केलं, काही ना काही माझीसुद्धा मजबुरी असणार ना. तेव्हा आता इकडे नयनतारा तिचं काहीही ऐकत नाही आणि बोलते की तुझ्यासारख्या गरीब मुली असंच करतात, मोठ्या मुलांना फसवतात आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर त्यांच्या पैशावर त्या मज्जा करता. आणि त्यावर कमळी बोलते की हे बघा मॅडम मला असं काहीही करायचं नाही. ऋषी बोलतो आई तू शांत व्हा, यामध्ये कमळीची काहीही चुकी नाही आहे. तर आता मात्र पुन्हा नयनतारा कमळीच्या एक जबरदस्त कानाखाली मारायला जाते. तर तेवढ्यातच तिथं येते ती म्हणजे गौरी. आता गौरी लगेच नयनताराचा हात पकडते. आता असं नयनताराच्या समोर गौरीला बघून इकडे मात्र आता कामिनी आणि रागिणीच्या पायाखालची जमीनच निघून जाते की आता खरंच ही गौरी अचानकपणे या एवढ्या मोठ्या आपल्या प्लॅनिंगमध्ये कुठून आलेली आहे. आता कमळी नयनताराचा हात पकडण्याची हिंमत तरी या गौरीने केली तरी कशी? त्यावर इकडे या दोघींची अशी कुजबूज चालू असते. त्यावर आता इकडे नयनतारा बोलते की साधना तुझी हिंमत तरी कशी झाली माझा हात पकडण्याची? तुला माहिती आहे की या मुलीनं काय केलेलं आहे आणि तू माझा हात का पकडला? तेव्हा आता रणरागिणी झालेली गौरी बोलते की मी साधना या हक्काने तुमचा हात नाहीच पकडला. ही कमळी आहे ना, ही माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीचा यामध्ये काहीही दोष नाही आहे. तुमचा मुलगासुद्धा त्यामध्येच तेवढाच दोषी आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच हात जोडून प्रार्थना करते की काहीही झालं तरी तुम्ही माझ्या मुलीला दोष देऊ नका. त्यावर नयनतारा बोलते की तुझी मुलगी म्हणजे, आणि तू तर साधना आहेस, आज तू स्वतःला सरू का म्हणते? तेव्हा आता लगेच राजन असं गौरीला समोर बघून आता लगेच गौरी समोर जाते आणि बोलते की गौरी तू कुठं होती आणि कुठं कुठं मी शोधलं नाही. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णासुद्धा समोर येते आणि बोलते, अन्नपूर्णासुद्धा येते आणि बोलते की गौरी तू कमळीला तुझी मुलगी का म्हटलं सांग ना, खरंच ती माझी नात आहे का? तेव्हा आता राजन लगेच गौरीसमोर हात जोडते आणि बोलते की काय खरं आहे ना गौरी, सांग, मी कंटाळलो ग या आयुष्याला, सांग ना माझी मुलगी कोण आहे आणि खरंच कमळी माझी मुलगी आहे का? तेव्हा आता शूर बनलेली गौरी आता सर्वांसमोर चक्क नयनतारासमोर सांगते की हो, गौरीच या अन्नपूर्णा आजीची नात आहे आणि राजनची आणि माझी मुलगी आहे. तेव्हा मात्र आता नयनताराला मात्र खूप बरं वाटते की तिचं लग्न राजनच्या आणि गौरीच्या मुलीसोबतच झालेलं आहे, जे की तिने वचन दिलेलं होतं अन्नपूर्णाला, ते वचन आता पाळलेलं आहे असं तिला वाटते. तर खरंच प्रेक्षकांनो इकडे मात्र आता जेव्हा नयनतारासमोर
हे सर्व गौरीने रणरागिणी बनत आणलेलं आहे. गौरीला सतत वाटत होतं की तिच्या मुलीला आता ऋषीच्या घरात गेल्यावर कसलंही दुःख नसावं, म्हणून तिने सर्वांसमोर सांगितलेलं आहे की कमळी हीच राजांची मुलगी आहे. तेव्हा अशा प्रकारे आता नयनताराने सुद्धा आता गौरीने समजावून प्रमाणेच ऋषीचं आणि कमळीचं लग्न मान्य केलेलं आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता नेमकं या दोघांना असं लग्न केल्यानंतर आता अनिका नेमका काय नवीन मास्टर प्लॅन बनवणार आहे. खरंच आता रागिनी आणि कामिनी आता गौरीला असं राजांसमोर बघून मात्र नेमका आता काय डाव खेळणार आहेत हे पाहणं खूपच रंजक आहे. तर आता हे कमळी आणि ऋषीचं लग्न होताना बघून तुम्हाला खरंच किती आनंद झाला ना, हे कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.